अशी आघोरी सगळी कृत्य हे सरकारकडून काय केली जात आहेत, म्हणजे सरकारला कष्ट करण्याचं एवढं वावडं काय, हा आमचा प्रश्न आहे. शक्तीपीठ आहेत त्यांना जोडण्यासाठी हा महामार्ग करतोय, तर जो महामार्ग तुम्ही आखलेला आहे त्या महामार्गाला चिटकून कुठंच एखादंही शक्तीपीठ येत नाही. नमस्कार, नवभारत नवराष्ट्राच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका कार्यकर्त्याला भेटणार आहोत जो कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाचा राज्याचा नेता आहे आणि या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या विषयी, कामगारांच्या विषयी, कष्टकऱ्यांच्या विषयी अनेक चळवळींमधून आवाज उठवण्याचं काम ते करतायत. त्याशिवाय राज्यामध्ये जे महामार्ग आहेत, शक्तीपीठ महामार्ग असेल, नागपूर रत्नागिरी महामार्ग असेल, असे या महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जी संघर्ष चळवळ समिती आहे त्या संघर्ष चळवळ समितीचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, शोषितांच्या भावना, त्यांचा आवाज बनून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. असे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत. भाई दिगंबर कांबळे, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. मी भाई दिगंबर कांबळे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गेली 20 वर्षे झालं अविरतपणे संघर्ष करतोय. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती लढतोय. ह्या लढ्याची सुरुवात, ह्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या संघर्षासंबंधित सुरुवात ही 20 वर्षापूर्वी मी ज्या टायमाला BSNL कंत्राटी कामगार म्हणून काम करायचो आणि त्या कंत्राटी कामगार म्हणून काम करत असताना कंत्राटी कामगारांच्या वरती होणारे जे अन्याय आहेत त्या अन्यायाच्या विरोधात ह्या सगळ्या कामगारांना संघटित करून ह्या माझ्या लढ्याची, ह्या माझ्या संघर्षाची सुरुवात झाली. आणि यामध्ये काम करत असताना 2000 ते 2001, 2, 3च्या ह्या दरम्यान BSNL मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांची भरती सुरू होती आणि यामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारचं कामगारांना संरक्षण दिलं जायचं नाही. कामगारांच्या हक्काचे जे कायदे आहेत त्याची कोणत्याही पद्धतीने अंमलबजावणी केली जायची नाही. त्यामध्ये कामगारांचे किमान वेतन असेल, ESI असेल, EPF असेल, यामध्ये कोणत्याही पद्धतीनं कामगारांना दिला जायचं नाही. आणि मग ह्या सगळ्या कामगारांच्या वरती होणारं शोषण मी स्वतः कामगार असल्यामुळं त्याचं काय दुःख आहे ते मी अनुभवत होतो. माझ्या कुटुंबावरती अनेक दिवस उपासमारीची वेळ आलेली होती. पगार खूप तुटपुंजा असायचा, कामाला वेळेचं बंधन नसायचं. सकाळी गेलेला घरातून हा संध्याकाळी 8-9 वाजायचे आणि 3-3, 4-4 महिने पगार हातात मिळायचा नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कामगारांना जगणं मुश्किल झालेलं. आणि मग कामगारांना वेळेत पगार मिळाला पाहिजे, त्यांना आरोग्यसेवा ESI मिळाला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना त्यांचा फंड भरला गेला पाहिजे, EPF भरला पाहिजे आणि मग कामगारांना बोनस मिळाला पाहिजे, कामगारांना सुट्टी मिळाली पाहिजे, ह्या सगळ्या कामाच्या ठिकाणाला सुरक्षा मिळायला पाहिजे. अनेक प्रश्न एकत्रित करून कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व कामगारांना मी एकत्रित केले. अनेक वर्ष आटोपतीपणे संघर्ष केला आणि मग ज्या वेळेला ह्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संघर्ष सुरू होता त्याला मला आमच्या सांगलीचे खासदार प्रतीक पाटील हे त्या टायमाला कोळसा मंत्री होते आणि मग आम्ही त्यांच्या हस्तक्षेपानं त्या टायमाला जे कामगार आयुक्त होते पुण्याचे NH अहमद, त्यांना आम्ही त्यामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की कामगारांच्यावरती कशा पद्धतीने हा अन्याय होतोय आणि त्यांच्या मध्यस्थीने मग ते EPFला सुरुवात झाली. बाकीच्या मागण्या पूर्ण होत गेल्या आणि मग अशा पद्धतीने हा लढा पुढे घेऊन जात असताना, संघर्ष करत असताना, हा एकाएकी फक्त BSNL मधल्या कंत्राटी कामगारांनी संघर्ष करून चालणार नाही म्हणून राज्यभरातील सगळ्या कंत्राटी कामगारांना मी एकत्रित केलं. आणि हा सगळ्या कंत्राटी कामगार फक्त कंत्राटी कामगार संघटना म्हणून लढून चालणार नाही म्हणून जे काय इतर संघटना होत्या काम करणाऱ्या, त्यामध्ये शेतमजूर
मजुरांच्या संघटना असतील, इतर परमनंट कामगारांच्या संघटना असतील, त्याचबरोबर इतर जिथं जिथं आरोग्य म्हणजे काम करणाऱ्या महिलांच्या संघटना असतील, अंगणवाडी महिलांच्या संघटना असतील, ह्या सगळ्या संघटना ज्या लाल झेंड्याखाली काम करतात, त्या लाल झेंड्याशी आम्ही सगळे कंत्राटी कामगार BHNL मधले आम्ही सगळे त्यांच्याबरोबर संलग्न झालो आणि आम्ही सगळेजण एकत्रितपणे हा लढा आम्ही सुरू केला आणि ह्या लढ्याला बळ मिळालं आणि बळ मिळून आमचा लढा राज्यव्यापी देश लेवलला लढा गेला आणि तिथं मात्र कंत्राटी कामगारांना न्याय मिळत गेला येणाऱ्या काळामध्ये. आणि पण हा न्याय जास्त काय टिकला नाही. BHNLचं खाजगीकरण झालं, भांडवलदारांना BHNL विकलं गेलं. टावर आमच्या BHNLचे असायचे, दूरसंचार विभागाचे असायचे, मात्र त्याच्यावरती एअरटेलचे, वोडाफोनचे, जिओचे त्याच्यावरती छत्र्या बसवल्या जायच्या. BHNLच्या मोबाईलला रेंज नसायची, BHNLला मात्र रेंज नाही, त्यांच्या मात्र इतर प्रायव्हेट कंपन्यांच्या कारणांना मात्र रेंज असायची. त्यामुळे BHNL हे डबघाईला गेलं आणि डबघाईला ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी घालवलं, BHNL घालवलं ते घालवलं. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला, कंत्राटी कामगारांचा कपात होत गेल्या आणि त्यामुळे हा कामगारांचा प्रश्न तिथं थांबला गेला. पण कामगारांवरचे अन्याय अद्याप अजून संपलेले नाहीत. अशाच पद्धतीने काम करत असताना कामगारांचे प्रश्न घेत मग आम्ही ज्या शिटू संघटनेशी, लालबावट्याच्या शिटू संघटनेशी आम्ही संलग्न झालो. त्याच पक्षाची CPM ह्या पक्षाची किसान सभा ही संघटना काम करत होती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आणि मग आम्हाला वाटलं की आपण कामगारांच्यावर काम करतो तर शेतकऱ्यांच्या पण प्रश्नावरती काम केलं पाहिजे. म्हणून जो अन्याय आपल्यावरती झाला हा इतरांच्यावरती होता कामा नये म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करत राहिलो. मग त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, दुधाचा प्रश्न असेल, ऊस दरवाढीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर शेतीमालाच्या हमीभावाला अनेक आंदोलनं आम्ही केली. अनेक वेळेला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य केली, त्यांचे आम्ही पुतळे झाले. त्याच्या अनेक केसेस आमच्यावरती अजूनही दाखल आहेत, त्याच्या आम्ही अजूनही तारखेला जातोय. ह्या सगळ्या घटना सातत्याने घडत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढत असताना इनाम वर्ग 3चे प्रश्न असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न असेल, त्यामध्ये सुद्धा अनेक रास्ता रोको आंदोलन करण्यात आली, त्यामुळे सुद्धा आमच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले. हे सगळं आम्ही लालबावट्याच्या झेंड्याखाली करत असताना डॉक्टर अजित नवले यांनी कर्जमाफीचा लढा प्रचंडपणे राज्यव्यापी सगळा केलेला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे, आमचे कॉम्रेड JP गावित असतील, डॉक्टर अजित नवले असतील, डॉक्टर अशोक ढवळे असतील, यांच्या नेतृत्वाखाली एक लालबावट्याचं लाल वादळ नाशिकवरनं मुंबईपर्यंत 1 लाख शेतकऱ्यांना सोबत घेऊन, महिलांना, लहान मुलांना एकत्र घेऊन उन्हातानात चालत आलेले होते. त्यांचे अनेक प्रश्न होते, त्यामध्ये वन जमिनीचा प्रश्न होता, गायरांमध्ये अतिक्रमण धारकांचा प्रश्न होता, शेतीमालाचा हमीभावाचा प्रश्न होता, इनाम वर्ग 3च्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता. हे सगळे प्रश्न घेऊन महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता. हे सगळे प्रश्न घेऊन लालबावटा लढत होता आणि डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हा सगळं संघर्ष करत असताना ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अनेक अशी विविध आंदोलनं आहेत की ज्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालो आहे. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. अनेक पद्धतीने हे सगळे आंदोलन करत असतोय. आता आपल्या शेजारी मिरज तालुक्यातलं कौर्लियम हे गाव आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या कौर्लियम गावामध्ये 50 वर्ष एक यल्लामा मंदिर ते तोडकर वस्ती म्हणून एक पानंद रस्ता आहे. त्या पानंद रस्त्यामध्ये 50 वर्ष तिथल्या महिलांना, लहान बाळांना, शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणाला जायला रस्ता नव्हता. आणि मग तो रस्ता अनेक वर्ष प्रत्येक राज्यकर्ते येतात, आश्वासन देतात, निघून जातात. असं तिथल्या नागरिकांना समजल्यानंतर ते सगळे नागरिक माझ्याकडे आले, मला म्हणले, भाई तुम्ही महामार्गाचा लढताय, इतर सगळ्यांचा लढताय, आमच्यावर अन्याय होतो, तुम्ही आमच्यासाठी काय तर लढलं पाहिजे. आणि मी म्हणलं ठीक आहे, आपण पण तुम्ही संघटित होत असाल, तुम्ही संघर्ष करत असाल तर मी तुमच्यासोबत आहे. मी संघर्षातला एक सहकारी म्हणून, कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत सदैव असणार आहे. पण तुमची संघर्षाची तयारी ठेवा. आणि मग त्या महिला भगिनींना, मग त्या माय माऊल्यांनी सांगितलं की आम्ही कितीही संघर्ष करायला लागला तर आम्ही अविरतपणे तुमच्याबरोबर आम्ही संघर्ष करायला तयार आहे. आणि मग त्यावेळेला त्या सगळ्या महिलांनी सांगितलं की मी नांदायला आली 16, 17, 18 वर्षी असताना नांदायला आली. आज माझं वय 50, 60, 65, 70 वर्ष आहे. तर अद्यापर्यंत मी पूर्ण म्हातारी झाली तरी मला जायला माझी ह्याच रस्त्याने मी गुडघ्यावड्या पाण्यातनं चिखलतूर होत येत्या आणि गुडघ्यावड्या पाण्यातनं मी चिखलतूर होत जाते. आजपर्यंत रस्ता झालेला नाही आणि माझ्यासाठी काय तर हे सगळं करायला तयार आहे. आम्हाला काही करायला लागलं तर आम्ही सगळं तयार. मग आम्ही घोषणा केली, संबंधित जिल्हाधिकारी असतील, त्यावेळेला मुख्यमंत्री असतील, त्या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं. आम्ही सांगितलं की 21 तारखेला निवेदन दिलं. आम्ही सांगितलं की तुम्ही 26 जानेवारीच्या आत ह्या सगळ्या प्रश्नासंदर्भात आम्हाला लिखित स्वरूपात तुम्ही आम्हाला कळवावं, तुम्ही रस्त्यासंदर्भात काय निर्णय घेणार आहात. नसेल तर मात्र आम्ही 25 तारखेला आम्ही आमच्या गावातून, कौर्लियम ह्या गावातून आम्ही चालत बायका मुलांना घेऊन आम्ही तिकडे येतोय. आणि 26 जानेवारीला मात्र आम्ही पालकमंत्र्याला झेंडा फडकवून देणार आणि आम्ही तिथं ठिया मांडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार. असं मात्र केल्यानंतर मात्र उपजिल्हाधिकारी जे होते ते वावरामध्ये तिथं त्या जिथं हे यल्लामा मंदिर, तिथं रस्ता, पाण्यात रस्ता आहे जिथून चालता येत नाही, अशा ठिकाणाला तिथं आले आणि तिने आमची समजूत 25 तारखेला, 25 जानेवारीला घातली 24ला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही
कोणत्याही पद्धतीमध्ये हे आंदोलन थांबवलं पाहिजे. ह्या संदर्भात आम्ही सकारात्मक भूमिका घेतोय. कलेक्टर साहेबांची आपली बैठक लावतोय आणि मग तिथं पालकमंत्र्यांनी निवेदन दिल्यानंतर त्या रस्त्याला निधी मंजूर झाला आणि आज त्या रस्त्याला 4 ते 4.5 कोटी रुपये निधी मंजूर झालाय आणि ते रस्त्याचं काम आता सुरू आहे. अशा अनेक आंदोलन आहेत. अनेक वेळेला गायरान अतिक्रमणधारक असतील, महामार्गाचा प्रश्न असेल, महामार्गाचा प्रश्न रत्नागिरी नागपूरचा आम्ही लढा लढत होतो. त्यामध्ये 52 गावातला आम्ही हा संघर्ष उभा केला होता. या 52 गावातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी होत्या त्या हायवे लगतच्या जमिनी होत्या आणि हायवे लगतच्या जमिनी असल्यामुळे राज्यमार्गाचा जिल्हा मार्गाचा राज्यमार्ग करत असताना कुठेही अधिकृतपणे कुठे त्याने भूसंपादन केलेलं नव्हतं. ते सगळं अतिक्रमण केलेलं होतं. अतिक्रमण केलेलं असल्यामुळे झालं काय की कागदावरती कुठं 10 फूट, कुठं 20 फूट, कुठं 30 फूट रस्ता दाखवायचा आणि ह्यांच्या ताब्यामध्ये मात्र 33 मीटरचा रस्ता होता. म्हणजे जवळजवळ 90 फुटाचा रस्ता ह्यांच्या ताब्यामध्ये होता. आणि मग ताब्यामध्ये आहे म्हणजे जी आपल्या आपण रस्त्याकडला वडाची झाडं बघितली असतील, लिंबाची झाडं बघितली असतील, त्याला जो चॉकलेटी पांढरा पट्टा वडलेला असायचा, हा शेतकऱ्याच्या रानात त्यांनी झाडं लावून त्यांनी पट्टा लावून त्यांची झाडं आहेत असं त्यांनी ते वक्तव्य करत होते. आणि ह्या सगळ्या संदर्भात आम्ही विरोध केला. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित केलं आणि आम्ही सांगितलं की ही जी झाडं लावलेली आहेत डांबरीच्या काटापर्यंत, कुठं कुठं अखंड डांबरी, कुठं कुठं डांबरीच्या मध्यापर्यंत जो जुना मार्ग होता तो सगळा जुना मार्ग हा शेतकऱ्यांच्या वावरामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये आहे, 7 बाऱ्यामध्ये आहे. तर त्या शेतकऱ्यांचं मूळचं ह्या सर्व पैसे मोबदला मिळाल्याशिवाय तुम्ही अधिकृत जे काही NH साठी 166 साठी म्हणजे रत्नागिरी नागपूर हायवे जो करत आहे त्या राष्ट्रीय महामार्गासाठी तुम्ही भूसंपादन करता कामा नये. हो, आणि मग त्या रत्नागिरी नागपूरमध्ये जे काही भूसंपादन त्याने वाढीव होतं ते सगळं भूसंपादन त्यांना आपण करण्यास भाग पाडलं आणि शेतकऱ्यांची जी काही सरकारी झाडं होती त्या झाडाखालचं सुद्धा जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना द्यायला आपण भाग पाडलं. त्यामध्ये 1 पट पैसे देण्याचं त्यांनी धोरण अवलंबलं होतं. त्यांनी त्यामध्ये हायवे लगतच्या 1 गुंठाचा वेगळा रेट, तिथून 5 गुंठाचा अशी जी काही टप्पा पद्धत केली होती ती सगळी टप्पा पद्धत त्यांना बंद पाडायला लावली आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला जो काही 5 पट मिळणार होता तो 1 पटीचा आपण 4 पट मोबदला देण्यास त्यांना भाग पाडलं. आणि योग्य जमिनीचा ज्याचं पूर्वी ते म्हणायचे 5 गुंठे गेले तर त्यांना आम्ही जे काही बाधित क्षेत्र आहे ते आमचं अगोदर अतिरिक्त आमचे क्षेत्र गेलेलं आहे ते सगळं मोजणी करा, परत एकदा संयुक्त फेर मोजणी करायला लावून त्यांना आम्ही परत निवाडी तयार काढायला लावून आपण परत त्यांना ते निवाडी नोटीस देऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून दिलेला आहे. अशा अनेक मोबदला आहेत. आताच आपण जो उल्लेख केला शक्तीपीठ महामार्गाचा, शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झालेल्या दुसऱ्या दिवसापासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली आम्ही पूर्ण ह्या 12 जिल्ह्यातील 390 पेक्षा जास्त गावामध्ये आम्ही हा दौरा केला. गावागावात जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आम्ही समजून सांगितलं. शक्तीपीठ महामार्गाची जी 28 फेब्रुवारीची अधिसूचना आहे त्या अधिसूचनामध्ये शासनानं एक वाक्य सांगितलेलं आहे. तेच वाक्य 7 मार्चच्या अधिसूचनेमध्ये सुद्धा वाक्य सांगितलेलं आहे. त्यामध्ये ते काय म्हणतंय शासन, तर शक्तीपीठ महामार्ग हा आम्ही 1955च्या अधिनियमानं करतोय. आता 1955चा अधिनियम काय सांगतोय, तर 1955चा अधिनियम सांगतोय की शक्तीपीठ महामार्ग हा सक्तीच्या भूसंपादनाला आम्ही करतोय. आता सक्तीचं भूसंपादन म्हणल्यानंतर तिथं कोणत्याही पद्धतीचा विरोध हा सरकार अजिबात ऐकूनच घेणार नाही. आणि मग 7 मार्चला त्यांनी जे काही भूसंपादन अधिकारी म्हणून त्या 12 जिल्ह्यातील 27 प्रांताधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या, 5 आयुक्तांच्या त्यामध्ये लवाद म्हणून नियुक्त्या केल्या, हे सगळं त्याच्यामध्ये केलं. आणि त्याचमध्ये 7 मार्चला 21 दिवसाच्या आतमध्ये आपण आपले काय हरकती असतील, आपले आक्षेप असतील तर आपण नोंदवाव्यात अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली. आणि त्यानुसार हजारो हरकती शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत. त्यामध्ये आमची जमीन अजिबात शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायची नाही याची अनेक कारणं सांगलेली आहेत. रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. बागायती जमिनी उद्ध्वस्त करून कोणाचा विकास करताय, ह्यामध्ये जे तुम्ही सांगताय की ह्या सगळ्या शक्तीपीठ आहेत त्यांना जोडण्यासाठी हा महामार्ग करतोय, तर जो महामार्ग तुम्ही आखलेला आहे ह्या महामार्गाला चिटकून कुठंच एखादंही शक्तीपीठ येत नाही. प्रत्येक शक्तीपीठ ह्या महामार्गापासून 10-20 किलोमीटर वरतीच आहे. मग असं असेल तर महाशक्तीपीठ नावाचा महामार्ग नवीन कुणासाठी कशासाठी करताय, महाशक्तीपीठ महामार्ग आहे का, याचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी ह्या शासनाला विचारायचे पण त्याचं अद्याप उत्तर दिलेलं नाही. शासन त्याबद्दल कोणत्याही ह्याच्यावरती बोलायला तयार नाही. असे अनेक प्रश्न आहेत ही शेतकऱ्यांचे घेऊन लढतोय. शिक्षणाचा प्रश्न असेल, आता खाजगी शाळा सगळ्या बंद करायला चाललेल्या आहेत, त्या खाजगी शाळेवरच्या अनेक ह्याच्यावरती केलेल्या आहेत. फायनान्स कोरोना काळामध्ये फायनान्स ज्या महिलांनी घेतलेला होता त्या खाजगी फायनान्समध्ये सुद्धा ह्या महिलांच्या दारामध्ये जगणं मुश्किल असताना, अन्न मिळत नसताना, एक टायमाचं भ्रांत असताना हे सगळे खाजगी फायनान्सवाले महिलांच्या दारामध्ये जाऊन बसायचे, दमदाटी करायचे. त्यांच्या विरोधात आंदोलन केली, त्यांच्या विरोधात आम्ही जाऊन संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेले आहेत. अशी अनेक आंदोलनं आयुष्यभरामध्ये या गेल्या 20-25 वर्षामध्ये संघर्षामध्ये केलेले आहेत. आणि म्हणून गायरान अतिक्रमणचा जो प्रश्न आहे आपल्या राज्यभरामध्ये 20 ते 25 जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वन जमीनमध्ये असेल, गायरानामध्ये असेल 5 ते 5.5 लाख पेक्षा जास्त घरही गायरानामध्ये आहेत.
त्यामध्ये अनेक बहुजनांची घरं आहेत, गोरगरिबांची घरं आहेत, कष्टकऱ्यांची घरं आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची घरं आहेत. ह्या सगळ्यांची घरं वाचली पाहिजेत म्हणून गेली 10-15 वर्षाला अविरतपणे आम्ही संघर्ष करतोय, शासनाला मागणी करतोय की कष्टकऱ्यांची घरं, बहुजनांची घरं वाचली पाहिजेत. ती शासनानं ह्यामध्ये जी काही भूमिका घ्यायला पाहिजे. 2018 जो लॉंग मार्च निघालेला होता, 2016 त्या लॉंग मार्चच्या वेळेला त्यांनी एक निर्णय दिलेला होता की ह्या बहुजनांची गोरगरिबांची घरं आम्ही पाडणार नाही. यांची घरं आम्ही, एका बाजूला नरेंद्र मोदी सरकार आपल्याला असं सांगतंय की आम्ही 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देऊ, आणि इथं मात्र सगळ्यांची घरं पाडण्याचे आदेश वारंवार त्या कष्टकऱ्यांना, गोरगरिबांना नोटिसा दिल्या जातात. या नोटिसा देण्याचा घाट का घातला जातोय हा आमचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकरी नको म्हणत असताना, शेतकरी विरोध करत असताना भूसंपादन सक्तीच करून त्यांना उद्ध्वस्त करून जमिनी काढून घ्यायच्या. गोरगरीब ह्यामध्ये कुठेतरी कष्ट करून 4 भिंती उभा करून त्याच्यावरती छत करून निवारा केलाय, तो निवारा पाडायचा. अशी आघोरी सगळी कृत्य हे सरकारकडून काय केली जात आहेत. म्हणजे सरकारला कष्ट करण्याचं एवढं वावडं काय हा आमचा प्रश्न आहे. आणि ह्यासाठी ज्या पद्धतीने गेली 25 वर्षामध्ये आम्ही संघर्ष केलेला आहे, तशाच पद्धतीने मी अविरतपणे, निष्कलंक, निस्वार्थीपणे ह्या कष्टकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याचा मी निर्धार केलेला आहे. क्षेत्रात नवीन जे येणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी काय संदेश असेल शेवटपर्यंत प्रश्न? मी ह्या सर्व कार्यकर्त्यांसाठी, ह्या सर्व युवकांसाठी, ह्या सर्व कष्टकऱ्यांसाठी एक आव्हान करतो, सगळ्यांना विनंती करतो, भावानो, ही अतितटीची लढाई आहे. ह्या आता अतितटीचा संघर्ष करायचा आहे. कुणाची हुजरीगिरी न करता, कुणाची गुलामी न करता स्वतःच्या प्रश्नासाठी पेटून उठण्याची लढाई आहे. आता शिक्षणाचा प्रश्न महाग झालाय, जगण्याचा प्रश्न महाग झालाय. ह्या सगळ्या प्रश्नामध्ये आपल्याला घरातून बाहेर पडले की हजारो प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला शिक्षण मोफत मिळत नाही, आपल्याला आरोग्य मोफत मिळत नाही, आपल्याला ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नोकऱ्या मिळत नाहीत. अशी अवस्था असताना यामध्ये सरकार आपल्याला जी काय तुटपुंज 2000 शेतकऱ्यांना देऊन भीक जी घालण्याचा प्रयत्न करते, महिलांना 1500 देऊन भीक घालण्याचा प्रश्न करते. आता मी परवा एक वाचलं, त्यामध्ये 9वी ते 12वी पर्यंत त्या मुलाला शिष्यवृत्ती म्हणून जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना 100 रुपये दिले जातात महिन्याला. आता महिन्याला 10वीच्या पोराला 100 रुपये देऊन त्याचा खर्च भागतो का शिक्षणाचा? म्हणजे ह्या शेतकरी अशा कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची थट्टा का करते? आम्हाला हक्काचं आमचं शिक्षण द्या, आम्हाला हक्काचा रोजगार द्या, आणि आम्हाला जगण्याचं साधन द्या. आम्ही देश जगवतोय. शेतकऱ्यांना शेतीमालाचे हमी भाव द्या, आणि शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही काढून घेऊ नका. जिथं कोरडवाहू जमिनी आहेत, जिथं तुम्हाला विकास करा त्या पद्धतीने विकास करा. जे महामार्ग आहेत त्यांना तुम्ही डबल महामार्ग वाढवा. पण नव्या पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांच्या बागा, शेतकऱ्यांचे ऊसपट्टे, शेतकऱ्यांच्या सगळ्या बागायती जमिनी एकरावर आलेल्या आहेत, कुठे 10 गुंठ्यावर आलेले आहेत, कुठे अर्ध्या एकरवर आले आहेत. ह्या सुद्धा जर जमिनी काढून घेतल्या, हा रोजगार जाणार हातून, ही कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, ही भूमी होणार आहेत, ही परत जगणार कशी? एक तर तुम्ही रोजगार द्यायला तयार नाही, आणि आहे तो रोजगार करायला तुम्ही बसले राहत. त्यामुळे इतकं निष्ठुर वागू नका, अशी सरकारला कळकळीची कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे. एवढंच बोलतून थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.